काय लाडक्या बहिणीनो काय बोला लाडक्या भावानो ओळखली काय तुला का मजाक वाटत चालली होळीचा गाणं सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी शिमग्याला गावी आलो आहे. तर आता गावागावामध्ये खेळी जात आहेत. तर आमच्या पण गावचे खेळी गेलेत. तर आपण संध्याकाळी जाणार आहोत खेळी. तर आता थोडं काम आहे, त्यानिमित्ताने मसल्याला जातो आहे. तर चला, आपल्या मसल्याचा ब्लॉग्स आपला येतच राहतात. तर गावी आलो आहे, आता आलो सकाळी आणि म्हटलं थोडं जे काम आहे ते आपण आटपून घेऊ आणि मग मचवत राहू. आता आपले होळीचे ब्लॉग्स पण येतील, सो वेट करा त्यासाठी. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तुम्हाला मी थोडा आजच्या सकाळमधली थोडीशी दृश्य दाखवतो. बाकी लेट्स गो बाय. फायनली भावांनो आलेलो आहे. आपले बबलीला लावलेलं आहे इथे पार्किंगमध्ये. जास्त वेळ नाही, थोडा वेळ बबली. चला बघा, सुक्कटवाल्यांचा लाईनअप बघा. काय लाडक्या बहिणीनो काय बोला लाडक्या भावानो ओळखली काय तुला का मजाक वाटत चालली मजाक नाही. काय तुमची ती मागं व्हिडिओ बनवलेली ना, ती मी इथं टाकलेली इंस्टाग्रामला. तिला 44,000 लोकांनी बघितलं. मग बघ किती लोक तुमच्यावर प्रेम करतात. मग हा मग अरे मजा नाही रे. लाडका भाऊ आज आलाय मुंबईशी शिमग्याला. नाही आली, गिरायक आली नाही. अरे 44,000 लोकांनी बघितलं, तुला माहिती आहे का? हा तुम्ही काय बोलतोय? नको अरे नको, कशाला? मी नंतर येईल मी नाही. आता मी काय आणलं नाही. गायरोन मी जाता गायरोनला. गुलाब पंढर बी होते, अनुबाया बी सगळे आपले ओळखीचे आहेत गायरोनचे. नको रे ताई, कशाला? भावांनो ताईचं प्रेम बघा. ताईचं प्रेम म्हणजे काय मग? लाडका भाऊ आज आलंय. मी तुला सांगायला आला, ती व्हिडिओ मी टाकलेली ती. मग ती व्हिडिओ खूप जणांनी बघितली. त्या मी 3-4 व्हिडिओ बनवल्या. त्या सर्व एक 16,000 गेली, एक 27,000 गेली आणि एक 45,000 गेली. एवढ्या लोकांनी बघितलं आणि सर्व इकडचेच होते. त्याने कमेंट पण केली, हिला मी ओळखते. हे एकीने हिचं नाव घेतला, हिचं नाव घेतला. हो तुझं नाव घेतला. नकोही सुकट चल जातात. नको चल. कशाला? अरे पण कशाला? बघा भाऊ ताईचं प्रेम बघा. अरे नको, पैसे घे मदत. नको पैसे. अरे पैसे घे, ताम मी देतोय. अशी नको मला, पैसे घे तरच. तर भावांनो ताईचं प्रेम बघा. ताईने सुकट दिलेलं आहे आपल्याला. आपण आलो. काय बोलतोस मग, कसा चाललाय? ठीक चाललाय ना? ठीक चाललंय. आता काय सर्व माल जास्त भरून ठेवला. होलीला मुंबईकरांसाठी होलीला. लाडका भाऊ येतील आता तुमचं. लाडका भाऊ येतील आता मुंबईशी चाकरमणी येतील, वाकरमणी येतील, सगळे येतील आता.
चहा घेते ना नको चहा नको. घे तू घेतेस काय मी देतो घेऊन. नको नको अरे नको. अरे कशाला नको आता. हो ना ताईचा प्रेम ताईचा प्रेम उतू चाललाय आता. इथून आपल्याला जायला लागेल लवकर. चला आता याला ना जाशील हा कुठं इथे आता आपल्या गोली हाणार नाही जाशील जाईल ना आता. आजच आला ना आता. मग मी सकाळी आले आले डायरेक्ट मसल्यालाच येतो तुम्हाला भेटायला. कॅचूट करायला हा काय व्हिडिओ करायला इथे सांगतो. आ, तू व्हिडिओ बघितलीस की नाही ती. बघितली कोणती व्हिडिओ टाकली ती बघितलीस. बघितली व लाडक्या बहिणीची मुशी मुशी हे काय आहे? मुशी सुकवलेली. भावांनो ताई चाय पाजते आता. सुकटीला आता चाय पाजते. देवा ताईचा खूप प्रेम आहे. खूप चांगली ताई आहे ॲक्च्युली. ना सारखा बोल इथे या गिरेक इथं या भावांनो या. बहिणी जवळ लाडक्या बहिणीजवळ या. असा लाडक्या बहिणीजवळ या. गिरेक आमच्या जवळ तू काय खातेस काय. नको नको काय नाही हा काय नको तुला सांगू वडापाव नको. हा? चहा दे. चहा कशाला आता. कधी येतोस तू? कधी तरी आला आज आलाय मी. हा कुठं ठेवू. दे हा हे कारण माझ्याकडे हो ना. नाही रे बली दादा नाही रे बली लंका जालून त्यांनी केले होली आई आता होलीचा गाणं मन बली दादा मन बली बोल आता गाणं बोलू. काय गाणं. त्या वर्षी वांडर उऱ्या मारी होलीचा गाणं आहे? उऱ्या मारी रे रामा आणि लक्ष्मण धीरा रे दादा धीरा प्रेम रे द्या दादा भावांनो. जातस कोण्या रेकॉर्ड होतं ना बरोबर बना याच्यात. जातस कोण्या बना रे रामा एडिटिंग कशावर करतो मोबाईलवर. ताईला प्रेम द्या, ताईला प्रेम द्या. आणि ताईच्या इथे या जातो खेळी. हा ठीक आहे. ताईने आपल्याला चाय दिलेला आहे. चहा दिलेली आहे ताईने लाडक्या बहीण कशाला एक प्रेम चहा? आहे. बाबा बोला ऊन लागला. यार तू इकडे पण टाक ना एक छत्री. इकडे पण छत्री टाक ना एक. 1 किलो करू. बघा. मस्त. बोंबेल वगैरे सर्व आहे आणि सर्व ताई चांगल्या आहेत. आणि ताई आता होलीचा गाणं बोलते. ताईला बघायला विसरू नका. चल मग येतो नंतर. आई आता जाऊ नको आता इकडे ये. इकडे येऊ आता. हा बघ हे आमचे कस्टमर आहेत. कस्टमर बघा ताईचे. हे आमची ताई आहे मोठी लाडकी बहीण. लाडके बहीण. लाडक्या भावांची लाडकी बहीण. मुश्या देऊन का विचार मुंबईवाल्यांना मुशा सुकवलेल्या मुशा आहेत ना. हा सुक्या मुशा आहेत ना. हे ताई हा खेळी ताईला आता. तो आला बसलेला काही आपल्या पोरांनी इथल्या पूर्ण मतदार तालुक्यातल्या कॉलनी आपल्या जेवढ्या आहेत ना तेवढ्यांना प्रसिद्ध करण्यामध्ये त्यांचं प्राधान्य आहे. कोणते रील बघितले ना मतदार तालुक्याची रील पडते पहिले कॉलनींची सर्व आपल्या आवडीने करतात पोरं. हा ना. आणि यांची मी आता व्हिडिओ टाकलेली ना. करतात ना ते पैशासाठी पण आपली पोरं ही आवडीने करतात. त्या मतदार तालुक्याचं नाव प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये. हा मच्छी मार्केटचे आपल्या आहे हे ना. बघा आपले खेळी बघा. कुठले रे. सकलम. एक संगत करायचं नाही यांची मी व्हिडिओ टाकलेले आता मागे. खूप जणांनी बघितली. 44,000 लोकांनी बघितले. नाही आपलं मेन प्रसिद्ध काय माहिती आहे मच्छ्यामध्ये हा मच्छी सर्व ठिकाणी मिळते. पण मच्छी ही जी पद्धत खाण्याची किंवा बनवण्याची जी प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. हा. पण जे सर्व मच्छी आहे ना ती चविष्ट खूप वेगळी आहे. हा इथे चव अलग आहे. चव. मुंबई शहरामध्ये नाव आहे मत्स्य तालुक्याचं हा. मच्छी मार्केट. लोक फक्त रील करतात. रीलच्या माध्यमातून बरेचशे लोकांनी घेऊन गेलेत मच्छी मार्केटमधून मच्छी. आणि
आणि इकडची टेस्ट आणि तिकडची टेस्ट अलग आहे ॲक्च्युली. तुम्ही इकडचं सुकट घ्या काही पण घ्या. ही मच्छी आपण जर मुंबई ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवली ना हा. ती ना पावसाळ्यामध्ये आपण खाल्ली ना तर खूप वेगळी टेस्ट लागते. म्हणजे जेवण तर उदाहरण काय वाटतं की आपल्या नदीतली आपण जशी ताजी ताजी आणून खातो ना त्या पद्धतीने मच्छीची टेस्ट लागते. काय मी order नमस्कार. दिलेले. काय बोलतात? आता आलो. कुठले तुम्ही दादा? मी बापट. बापटचे. हॅलो. दादा बापटचे यांनी आपल्या व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत. दादांना प्रेम द्या. ॲक्च्युअलमध्ये खरं आहे इकडची जी मच्छी आहे आपली सुकट वगैरे काही म्हणा तुम्ही. मी पण लोकांचे रील्स वगैरे बनवतो हा. युट्यूबचं वगैरे छोटा मोठा व्यवसाय पण करतो आणि लोकांचं ज्यांचा व्यवसाय आहे त्यांचा आपण त्यांची जाहिरात करण्याचा प्रयत्न करतो. बाकी त्याच्यामध्ये आपला असा उद्दिष्ट नसतो की ते पैसे मिळण्यासाठी हा. पण ह्याच्यामध्ये आपलं प्रेम असतं एखाद्याचा प्रचार करून त्याचा व्यवसायामध्ये भर देणं. ना आपल्या ही माझी माणसांना पद्धत आपण आहे. जर हे केलं मी सपोर्ट केलं यूट्यूब चॅनल काढला होता असं सहज व्हिडिओसाठी हा. पण हळूहळू माझा आता त्याच्यामध्ये व्यवसायाचा पण फायदा होतो आणि लोकांचा व्यवसायाला मदत करण्याचा पण माध्यम वापरतो. आणि आपले मी असंच मोबाईलमध्ये पाहत होतो मसल्याचे व्हिडिओ त्याच्यामध्ये असं दिसण्यात आलं मला की मसल्याचे व्हिडिओ म्हणून त्याच्यामध्ये पाहिलं ते आपले सर्व कोळी बांधव ज्या माता भगिनी तेवढे दिसले मला त्याच्यामध्ये. हां खूप छान आहे. तर कोणतरी आपल्या मसाला तालुक्याची मच्छी मार्केटची जाहिरात करतो ज्याला ती त्याची आवड आहे. ॲक्च्युअलमध्ये करायला पाहिजे. मुंबई ठिकाणी हां. जे लोक बोलतात की मसाला तालुक्याची जी मच्छी आहे ना खूप आणायला सांगतात आग्रह हां. करतात पुण्यात. आता ही ऑर्डर आले आमच्या बिल्डिंगमधून. ही ऑर्डर आहे. ही ऑर्डर आहे की मसल्याची आणि तुमच्या ते कोळणी करून घेऊनच या. नाही ते तर आहे ऑर्डर वगैरे येतात अशा म्हणजे कारण इकडची जी हे आहे ना टेस्ट आहे ते अलगच आहे. तसं देण्याचं आणि घेण्याचं जे भाव आहे ना म्हणजे ह्याच्यामध्ये समोरच्याला पण पटलं पाहिजे समोरच्याला पण घेता आलं पाहिजे. अशा पद्धतीने बरीच वर्षी ते व्यवसाय करतात. हां मी शाळेत असल्यापासून मी करतोय पण आता माझी मिसेसची कशी माझ्यापेक्षा त्यांची सासू सासऱ्यांची जास्त कसमट आहे त्याच्यामुळे आता माझी त्यांच्याकडे जास्त कसमट माझी आईची वगैरे ओळख आहे म्हणजे घरच्या सगळे रिलेशन म्हणजे आधीपासून ओळख आहे. निमित्त फक्त कोळी म्हणून हा. नातं जे जपलं जाते ना आतापर्यंत ते एकदम घरच्याचं लहानपणापासून सर्व गोष्टी म्हणजे या व्यवसायामुळे नाते पण जमलं गेलं आणि व्यवसाय पण वाढला. ते तर आहे. हेच तर आपलं काम आहे. माणसाने ना पैशापेक्षा एखाद्या माणसाला ना असं आपल्याला आर्थिक देह जमलेलं आहे ना तर ॲटलिस्ट त्याच्या व्यवसायाला प्राधान्य द्यायला थोडंफार काही हरकत नाही ना. पैसे किती झाले बघा इकडे. हे बघा कारण त्या मुंबईवरून ऑर्डर आहे 750 रुपये झालेले आहेत. 750 रुपयामध्ये बघा कन्सेशनमध्ये क्वालिटी एक नंबर. वस्तू आहे ना हां चांगली एक वस्तू नंबर. कन्सेशनमध्ये देतो आणि मी आता बरेच वर्ष म्हणजे कमीत कमी 7वी 8वीला असल्यापासून मी तो हे साहित्य घेतो. तेव्हा मला भले भाव कमी कळत असतील हां. तर मी शिकलो हे भाव आणि ही बरीचशी माणसात ना अशी लुबाडणारी माणसं नाहीत. हां ते तर एवढं हे व्यवहार करतात ना प्रेमाने देतात यांचा पण व्यवसाय आपण पण दिलं पाहिजे. बरीच वर्ष मी बघतोय म्हणजे असं कधी पाहिलंय की कशी कोळी नदी नाही, नाही, भांडणे नाही. करते असं कधीच नाही इकडे. ते हे करतात. अजूनपर्यंत माझ्या नजरेमध्ये तरी नाही असं कोणी. हां नाही मी पण असं काही बघितलं नाही अजूनपर्यंत. सगळे एकदम प्रेमाने वागतात प्रेमाने काय ते मोठ्या मोठ्या नेत्यांच्या आपण रील बनवतो हां मग आपले एखादे व्यवसाय करणारे माता भगिनीचं रील करायला काय प्रॉब्लेम आहे. तिला 2 पैसे भेटले तर उद्या आपल्याला पुण्यच भेटणार आहे. ते तर आहे. सर्वांनी म्हणून माणसाने प्रत्येक पैशासाठी गोष्ट करू नये कधीतरी माणूस करून जपली पाहिजे. हां आज आपण कोणातरी मदत केली ना माणूस म्हणून उद्या आपल्याला कोणतरी मदत करेल. म्हणजे मी आता पाहिजे दृश्य हां. कोणतरी मनाने आवडीनं बोलता मस्करी रील बनवते. आम्ही मागे त्यांची व्हिडिओ टाकलेली ना यूट्यूबला पण टाकलेली ठिकाणी गेली ती हां आणि इंस्टाग्रामला पण टाकले म्हणजे 3-4 व्हिडिओ टाकलेले अशा बनवून. मुंबईचे आता ते काय ना मुंबईचा काय ते गावचा मुंबईकर ते पण येऊन गेले होते त्यांनी पण इथले रील बनवली त्यांनी पण टाकले. हां ते आता वाशी ठिकाणी त्यांचा व्यवसाय करतात काहीतरी मसाल्याचा त्यांची पण रील पाहिली. मला छान वाटलं बघून छान वाटलं मला माझ्या भरती तालुक्यातल्या माता भगिनींचा जे व्यवसाय चालू आहे मच्छी मार्केटचा त्याची रील पडलेली पाहिजे. बघा ते हे काय मला वैयक्तिक कोणी फायदा करून देत नाही, ते तर आहे. पण त्यांचं आवड काय माहिती आहे मार्केट प्रसिद्ध होते ना माझा तालुक्यात हे मला आवडलं. येताना ह्या तालुक्यात येताना पहिलं बोलतात श्रीवर्धन श्रीवर्धनच्या नावाने येतात मी इथे घुसतात. ही मच्छी मार्केटची ती खाण्याची वेगळीच मजा आहे. चव वेगळी आहे. हा कुणा मला हा हे लोक फक्त पत्रिका दे चला मग चला
ओके चालेल. काय नाव तुमचं? माझं महेंद्र गडशी, महेंद्र महेंद्र गोपाळ गडशी. मी आता आलो मुंबईवरूनच हां हां सावंतवाडी गाडी म्हणून आलो होळीच्या सणासाठी. होळीच्या सणासाठी आलो म्हणजे कसं दरवर्षी येतात लोक, पण आपल्याला कसं वेळ मिळावं त्या वेळात वेळ काढून आलो, कारण गावचा आनंदच वेगळा. मुंबईला किती मोठं झालं ना तर गावची आवड येतेच लागतेच लागते येण्याची. ते तर आहे. मी पण आजच आलो ॲक्च्युली. हां कोणतं गाव? गायरोने बाबऱ्याच्या तिकडे. मला असे लोक बरेचसे लोक गायरोनीची ओळखतात. म्हणजे कसं, तुमच्या लोकांचं कसं जास्त परिचय तुमच्या लोकांचा क्रिकेटमध्ये, आणि हां. क्रिकेट आम्ही खेळायला जात नाही आता. आणि आम्ही कसं समाजाच्या आणि राजकारणाच्या ह्याच्यामध्ये जास्त असतं, त्याच्यामुळे तेवढे ओळखतात. नाही बरोबर. तुम्ही जे आमच्या खालच्या लेवलमध्ये जी पोरं आहेत हां ती पोरं म्हणजे शक्यतो कशी नाही ओळखणार डायरेक्ट. हां. कार्यक्रमालाच ओळखणार क्रिकेटच्या. तुमच्या लोकांचं आता आमच्यापेक्षा मुलांची जास्त ओळख आहे क्रिकेटच्या माध्यमातून. हां ते तर आहे. ठीक आहे चला मग भेटू. भावांनो दादांना प्रेम द्या. चल चल येत आहे ताई. चल येतो. चला हो बाय बोला आपल्या ऑडियन्सला. बाय सांगा. या पुरी या इथे सर्व घ्या. या आमच्या मसलेला सुकट चांगली असते. सुकटीचा रेट 250 रुपये, बोंबील 500 रुपये, आंबाडी 500 रुपये किलो. एक नंबर फ्रेश आमच्याकडे माल असते. कुठून कुठून लोक येतात आमच्याकडे सुकट घ्यायला. इथे जी चव आहे ती कुठेच नाही. इथे जी चव आहे ना त्या सुकटीची चव कुठेच नाही. हे मसलेचा मार्केट परक्यात आहे सगळीकडे. इथे चांगली सुकट भेटते, चांगली एकदम चविष्ट. एकदम चविष्ट भेटते. चला चला. एकदम चविष्ट, हा एकदम चविष्ट. एकदम चविष्ट बघू शकता. चला भावांनो ताईने सर्व आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ताईचं प्रेम बघा भावांनो. ताईने आपल्याला सुकट दिलेले आहे. मी जस्ट असं आलेलो की असंच ताईला सांगायला आलो ॲक्च्युली की तुझी ती मी रील्स काढलेली. ॲक्च्युली खूप लोकांनी प्रेम दिलं रील्सला, तर ताई म्हटले की घेऊन जा. फायनली भावांना आता नारळ घ्यायचं. दादाकडे आला होता नारळ घ्यायला. 5 द्या ना नारळ. विचार सर्व दहा पैसे घे. पैसे देतात. म्हणून तुम्ही इथे मच्छी मार्केटच्या वरती साईडलाच दुकान आहे दादाचं. हरिश्चंद्र किराणा स्टोअर्स. दादाकडे या. दादाकडे आपण आधीपासून घेतो सर्व सामान वगैरे. तर आता आपल्याला पाहिजे नारळ. 5 नारळ द्या ना. दादा आपल्या ओळखीचा आहे. दादाला लाईक सबस्क्राईब करा. दादा गांगाडलाय. होली आहे ना तेव्हा गांगाडला. गर्दी तर असेलच. नारळ घेऊया 5. चला भावांनो 5 नारळ घेऊया पाणीवाले. नारळाच्या साईजवरती पण नारळाची प्राईस डिपेंड करते भावांनो. कसं आहे दादा हे कसं आहेत? 25, 30 आणि 50 आणि हा 20 रुपये. नक्की नक्की तुम्ही जाऊन येता ना. 5 पाहिजे 5. फायनली 5 नारळ घ्यायचे. दादा इथे चिकनवाल्याच्या बाजूलाच आहे दादाचं दुकान. आणि ते दादाचे पप्पा आहेत तिकडे.
नंतर दाखवतो. हे बघा दादाचे पप्पा आहेत. काका ते नारळ द्या ते 5. नाही काकांचं दुकान. दादा आता घाई गडबडीत आहे. सध्या होलीचा सीझन आहे आपला शिमग्याचा. सर्व आता गर्दी फुल असते. बोला आता आपण नारळ घेऊया. आता किती देऊ तर भावांनो दादाच्या इथल्या मिरच्या घ्या. मिरची मसाल्यासाठी प्रसिद्ध आहेत. मसाल्यासाठी मिरच्या बघा. आणि दादाचं दुकान जस्ट असं मच्छी मार्केटच्या वरतीच आहे. हरिश्चंद्र किराणा स्टोअर्स हे दादाच्या दुकानचं नाव आहे. आणि दुकानमध्ये दादा असतो, दादाचे पप्पा असतात. आणि मराठी माणसाच्या हक्काचं दुकान. आणि बघा हे दादाचं दुकान आहे. दादाच्या दुकानाला गर्दी बघू शकता. आता होलीचा सीझन आहे, शिमग्याचा सीझन आहे. आणि खरं तर ज्या मसाल्याच्या वगैरे ह्या मिरच्या असतात ना भावांनो त्या घ्या. कारण मसाल्याची कोणतीही वस्तू वाईट नसते. तुम्ही काहीही घ्या मसाल्यातून. मसला आहे आणि सर्व क्वालिटी आणि क्वालिटी आहे माल. बघा मसल्यामध्ये क्वालिटी माल आहे. क्वालिटी एक नंबर टॉपची क्वालिटी भेटते भावांनो. तर चल रुपयादा येतो. चला भावांनो जाऊया आता. फायनली नारळ वगैरे घेतलेले आहेत आणि थोडंफार तुम्हाला काही मार्केटचा नजारा वगैरे दाखवलेला आहे काय आहे मार्केटमध्ये वगैरे. सो आता आपण जातो आहे घरी. लेट्स गो. बघू नंतर आलो तर काही दाखवू. बाकी चला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट असू द्या. चला.